राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबाकडेच राहावं आणि ते सुनेत्रा काकींकडेच राहावं ही परिवाराची इच्छा। आमदार रोहित पवारांचं मोठं विधान। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानात सलग दुसऱ्या दिवशी पवार कुटुंबाची बैठक। अजित पवारांच्या स्मारकाबाबत चर्चा। बैठकीनंतर जय पवार, पार्थ पवार, रोहित पवारांसह कुटुंबियांकडून मैदानाची पाहणी। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट नाही। खारगे समितीचा कुठलाही अहवाल अद्याप राज्य सरकारकडे सादर नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। सुनेत्रा पवार 10 फेब्रुवारीला स्वीकारणार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार। मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारणार। मुंबईमध्ये येतात सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर घेणार दर्शन। चंद्रपुरात काँग्रेसमधील महापौर वादावर तोडगा। धानोरकर आणि वडेट्टीवार गटाला 2.5 वर्ष महापौर पद, तर नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका वडेट्टीवार गटाकडून मागे। नवी मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड, तर दशरथ भगत यांची उपमहापौरपदी निवड। शिवसेनेनं माघार घेतल्यानं बिनविरोध निवडणूक। मुंबई महापालिकेमध्ये मोठा ट्विस्ट। भाजपचा महापौर पदानंतर आता उपमहापौर पदावरही डोळा। मुंबईमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असल्यानं उपमहापौर पदावरही दावा। ठाकरेंची शिवसेना मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता। मातोश्री निवासस्थानी आज निर्णय होणार असल्याची माहिती। निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा संताप। प्रवाशांकडून घेतलेला टोल परत करण्याची मागणी। मुंबई आणि ठाण्यातील दूध पुरवठ्याला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा फटका। एक्सप्रेसवेवर टँकर अडकून पडल्यानं दूध पुरवठा विस्कळीत। ठाणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी। अवजड वाहनाचा अपघात झाल्याने ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा। ठाण्यामध्ये रुस्तमजी गृहसंकुलासमोर अपघात। विरोधकांच्या आक्रमकतेमुळे लोकसभेमध्ये भाजप बॅकफूटवर। पंतप्रधानांच्या भाषणाविनाच लोकसभेत धन्यवाद प्रस्ताव गुंडाळला। पंतप्रधान आज सायंकाळी 5 वाजता राज्यसभेत भाषण करण्याची शक्यता। काँग्रेस खासदार पंतप्रधान मोदींवर लोकसभेत करणार होते हल्ला। सूत्रांची माहिती। हल्ल्यासाठी महिला खासदारांना केलं जाणार होतं पुढे। सूत्रांची माहिती। म्हाडाच्या मुंबईतील 120 घरांसाठीची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना ढकलली पुढे। आजपासून होणारी अर्ज नोंदणी रद्द, तर लवकरच म्हाडाकडून पुढची तारीख होणार जाहीर। अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये भारतीय युवा संघाची फायनलमध्ये धडक। अफगाणिस्तानचा 7 गडी राखून उडवला धुव्वा। 311 धावांचं विशाल लक्ष्य गाठत विजयाला गवसणी। वुमेन्स प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आज आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल भिडणार। दिल्लीसमोर जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचं लक्ष्य, तर आरसीबीचा संघ दुसऱ्या जेतेपदाच्या निर्धारानं मैदानात उतरणार।